तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा बाजारात वाटाण्याच्या शेंगा येतात ना, तेव्हा ही रेसिपी माझ्या घरी जरूर बनते. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, 2 चमचे रवा, ओवा, चवीनुसार मीठ, 1 चमचा तूप टाकायचं, चोळून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून एकदम नरम असं पीठ चुरून घ्यायचं. चुरल्यानंतर 5 मिनिटं भिजत ठेवायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणे, हिरवी मिरची, कोथिंबिरी, सोप टाकायची आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. आता थोड्याशा तेलामध्ये हे छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. फक्त मी मीठच घातलं, अजून काही मसाले घातले नाही. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता मसाले. थोडंसं ओलसर वाटत होतं तर अर्धा चमच बेसन पीठ टाकलं, छान असं परतून घेतलं. तर या ठिकाणी सारण तयार आहे. पूर्ण थंड होऊ द्यायचं. त्यानंतर पीठ अजून एकदा छान असं चुरून घ्यायचं. छोटे छोटे गोळे उचलायचे, पारी बनवायची, त्यामध्ये सारण हे भरून घ्यायचं. आता हे सगळं अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. सारणचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर हलक्या हाताने याची पुरी लाटून घ्यायची आहे. हे पहा, सगळ्या पुऱ्या मी अशाच पद्धतीने लाटून घेतल्या. आता तेल गरम झाल्यानंतर उलटपुलट करून थोड्या लालसर होईपर्यंत छान अशा हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त टम्म फुललेल्या आहेत आणि दिसायलाही खूप मस्त दिसत आहेत. एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी ही मसाला पुरी वाटाण्याची तयार झालेली आहे. आता सकाळी बनवली ना, संध्याकाळपर्यंत ही अशाला अशीच राहते आणि चवीला म्हणसाल तर 1 नंबर लागते. त्यासमोर समोसा, कचोरी सगळं फिकं पडेल. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला माहिती आहे का, काहीतरी झटपट बनायचं असेल तर ही रेसिपी सगळ्यात मस्त आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 कप पाणी टाकलं, चवीनुसार मीठ, कुटलेली लाल मिरची, कोथिंबिरी, थोडंसं तेल, चिमूटभर खायचा सोडा टाकायचा, पाण्याला उकळी आणायची. उकळी आल्यानंतर त्यामध्ये पाऊण कप रवा टाकून घेतला. रवा छान असा गरगर फिरून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये गुटळीही झालेली नसली पाहिजे. आणि जोपर्यंत कढईला सोडत नाही, त्याचा गोळा तयार होत नाही, तोपर्यंत त्याला शिजून घ्यायचं. हे पहा, इथपर्यंत झाल्यानंतर ताटामध्ये टाकून द्यायचं. त्यावर वरून थोडंसं तेल टाकलं आणि छान असं चुरून घ्यायचं. हे पहा, चूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याचे गोळे उचलायचे आणि त्याला मेदूवड्यासारखा आकार देऊन घ्यायचा. आता हे मेदूवडे तुम्ही अगोदरच करून फ्रीजमध्ये स्टोअर जर केले तर 1-2 दिवस आरामशीर राहतात आणि जेव्हा तुम्हाला खायचे ना, तेव्हा कडकडीत तेलामध्ये छान असे तळून घ्या. उलटपुलट करून थोडे लालसर होईपर्यंत मस्त असे हे तळून घ्यायचे आहेत. अजिबात तेलकट होत नाही, चवीलाही खूप मस्त लागते आणि अगोदर बनवलेले असल्यानं कधीही तुम्ही हे बनवू शकता. एकदम कुरकुरीत असा हा मेदूवडा झालेला आहे. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला माहीत आहे का, उभे 2 पातळसर चिरलेले कांदे थोडेसे परतून घ्यायचे. आता परतल्यानंतर त्यामध्ये काजू टाकून घेतले, लसण टाकला, अद्रक टाकायचं, हिरवी मिरची टाकायची, हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. आता परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. हे पहा, मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर त्यामध्ये घरची मलई टाकून घ्यायची 1 वाटी. त्यामध्ये कोथिंबिरी टाकायची आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. थोडंसं तूप टाकलं, त्यामध्ये खडे मसाले परतले, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि खडे मसाल्याचा पावडरसुद्धा टाकलं. त्यामुळे चव ही खूप मस्त येते. हिरवे वाटाणे टाकले, तेही परतून घेतले. त्यानंतर धुवून एकदम बारीक चिरून मेथी टाकून घेतली, तीही छान अशी परतून घ्यायची. तूप टाकल्यामुळे काय होईल, कडवट अजिबात लागणार नाही, चव खूप मस्त येईल. त्यानंतर जी पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची. मिक्सरच्या भांड्याला विसरून थोडं पाणीसुद्धा घालायचं. हे सगळं टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. आता वाफ आल्यानंतर अख्ख्या घरभर या भाजीचा वास सुटलेला आहे. तर या ठिकाणी खूपच झटपट चविष्ट अशी ही मेथी मटर मलाई तयार झालेली आहे. जेवढी बनवायला सोपी आहे की नाही, चवीला तेवढीच 1 नंबर आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला माहिती आहे का, या सीझनमध्ये मेथी खूप छान येते. तर मेथी स्वच्छ धुवून सुकून एकदम बारीक अशी चिरून घ्यायची. चिरलेल्या मेथीमध्ये उभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा, कोथिंबिरी, हिरव्या मिरच्याचा ठेचा, चवीनुसार मीठ, हळद, काश्मिरी लाल तिखट, जिरं, ओवा, कढीपत्ता, तीळ, धनाजिरा पावडर आणि मेथी कडवट राहते त्यासाठी आमचूर पावडर जरूर टाका. 4 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं, मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, सगळं पीठ असं झालेलं असलं पाहिजे. आता त्यानंतर मिरच्या घेतल्या. मिरच्या हे जास्त तिखट नाही आहेत, मधातून कट लावलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याला बॅटर चिटकून दिलेलं आहे. हे पहा, सगळ्या मिरच्या हे अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला असेही मिरची वडे आवडत नसेल तर नुसते भजे टाकले तरी चालतील किंवा वडे टाकले तरी चालतील. तेलामध्ये टाकून उलटपुलट करून छान लालसर होईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्यायचे.
दिसायला जेवढे मस्त दिसत आहे की नाही, चवीला सुद्धा एक नंबर असा हा मिरची वडा बनून तयार झालेला आहे. एकदम कुरकुरीत खुसखुशीत मिरची वडे तयार. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.